मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या 1 महिन्यात ना बीडचं राजकारण अत्यंत बदलून गेलेलं आहे. म्हणजे जे एकेकाळी प्रस्थापित नेते मानले जायचे, धनंजय मुंडे झाले, पंकजा मुंडे झाले, या नेत्यांवर एक प्रकारे आता अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. आणि खास करून पंकजा मुंडेवर तर त्यांच्याच पक्षातले म्हणजे सुरेश धस हे अत्यंत कठोर प्रकारे मीडियासमोर येऊन टीका करताना आज आपल्याला दिसत आहे. आणि यामागे कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीसच आहेत असे प्रश्न, असा डाऊट आपल्यासमोर येतो. कारण सुरेश धस ज्या प्रकारे मीडियासमोर खुल्या दिलाने आणि एकदम प्रखरपणे टीका करताना दिसत आहेत, म्हणजे एका बाजूला तुम्ही नुपूर शर्माचं एक्झाम्पल घेऊ शकता की मीडियासमोर एका इंटरव्ह्यूमध्ये एका डिबेटमध्ये तिने 2 वाक्य काय बोलले, तिला पार्टीमधूनच बरखास्त करून टाकलं. आणि सुरेश धस इथे आपल्याच पक्षातल्या एका नेत्यावर, जो की मंत्रिपदावर विराजमान आहे, त्याच्यावर ज्या प्रकारे मीडियासमोर येऊन टीका करतायत आणि त्यांना ना तर प्रदेशाध्यक्ष नाही त्या पक्षाचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस रोखण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सुरेश धसांना हे ऑर्डर्स कुठून तरी वरून येत आहेत का असे प्रश्न आपल्यासमोर उद्भवतात. कारण 2 आठवड्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की धनंजय मुंडेंना अरेस्ट किंवा जेल देवेंद्र फडणवीस होऊ देणार नाहीत. कारण राजकीयदृष्ट्या धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांसाठी अत्यंत उपयोगी आहेत. कारण तुम्ही जर क्रोनॉलॉजी बघाल तर अजित पवार धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटावं यासाठी प्रयत्नशील नव्हते, अजिबात नव्हते. धनंजय मुंडे हे मंत्रिपदात नसावे, मंत्रिमंडळात नसावे हे अजित पवारांनी स्पष्टपणे असं मत मांडलं होतं, अशी खबरा होत्या. पण तरीसुद्धा आपलं राजकीय हित साधण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चाणाक्ष बुद्धीने म्हणजे त्यांच्या बुद्धीचा वापर करून त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. कारण बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंना जर शह द्यायचं, ज्या की देवेंद्र फडणवीसांच्या एक प्रकारे विरोधकच मानल्या जातात, जर त्यांना शह द्यायचं आहे तर आपल्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांची लेगसी क्लेम करणारा एक नेता म्हणजे त्यांचाच परिवारातला एक नेता म्हणजे धनंजय मुंडे हे आपल्या मंत्रिमंडळात असले पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतलं होतं. पण ज्या प्रकारे संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आलं आणि त्यात वाल्मिक कराड याचं नाव आलं आणि त्याला जोडून मग धनंजय मुंडे यांचं नाव त्याला जोडलं गेलं किंवा त्यात त्यांचाही समाविष्ट असू शकतं, म्हणजे अजूनपर्यंत समोर आलेलं नाही आहे. पण जर आपण असं मानलं की पुढे जाऊन जर धनंजय मुंडे यांचं नाव या केसशी जुडलं किंवा अशा प्रकारचे प्रूफ्स जर समोर आले तर त्यांचं मंत्रिपद हे गेल्यातच जमा आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती होतं, सुरुवातीपासूनच माहिती होतं. पण सुरुवातीच्या काळात जोपर्यंत धनंजय मुंडे यांना एक ऑल्टरनेटिव्ह आपण त्या जिल्ह्यात क्रिएट करत नाही, तोपर्यंत हा व्यक्ती आपल्यासाठी गरजेचा आहे आणि त्याला वाचवणं एक प्रकारे आपलीच गरज आहे असं BJP कडून दिसत होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडून दिसत होतं. ज्या प्रकारे जोपर्यंत प्रूफ भेटत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करू शकत नाही असं अजित पवारांकडून स्टेटमेंट येणं आणि कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला होता. पण देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे सत्य माहिती होतं की हे जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे यांना ऑल्टरनेटिव्ह एक नेता आपल्याच पक्षाचा असावा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांना बीड जिल्ह्याच्या राजकारणात उतरवलं. म्हणजे एक जिल्हा लेवलच्या राजकारणात ज्या प्रकारे ते कठोरपणे प्रखरपणे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका करताना दिसले. म्हणजे तुम्ही विचार करा ना, ज्या पक्षात नुपूर शर्मा एका डिबेटमध्ये 4 वाक्य म्हणते आणि तिला पक्षातून बरखास्त केलं जातं, काढून दिलं जातं, त्याच पक्षात सुरेश धस नावाचा एक नेता समोर येतो आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यावर, जो की मंत्रिमंडळात सुद्धा आहे, मी पंकजा मुंडेविषयी बोलतोय, त्यांच्यावर टीका करणं, त्यांच्यावर अनेक आरोप लावणं की त्यांच्यामुळेच त्यांनी माझ्या विरोधात विधानसभेच्या निवडणुकीत काम केलं, एक प्रकारे पक्षाच्या विरोधात त्यांनी काम केलं असे आरोप लावलं. आणि त्यावर नाही BJPचे प्रदेशाध्यक्ष काही बोलतात, नाही त्या राज्याचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही बोलतात आणि त्यांना नाही रोखण्याचा किंवा एक मेसेज देण्याचा सुद्धा प्रयत्न होत नाही की ॲटलिस्ट आमच्या म्हणजे आपल्या पक्षाच्या नेत्यावर तरी कमेंट करू नका, अशा प्रकारचा एकही मेसेज सुरेश धसांना दिला जात नाही. आणि सुरेश धस आजही प्रखरपणे मीडियामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना दिसतात. कारण मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांना बीड जिल्ह्यात एक नवीन नेतृत्व उभं करायचं आणि त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांना एक नवीन मुद्दा सापडला. आता असं म्हणत नाहीये की संतोष देशमुख यांच्या नावावर राजकारण होतंय किंवा ते होणं चुकीचं आहे. कारण मित्रांनो, राम जन्मभूमीचा केस जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्यात सुद्धा राजकारण फॉलो केलं गेलं होतं ना.
म्हणजे BJPने ज्या प्रकारे राम जन्मभूमीचा, राम मंदिराचा मुद्दा पकडला, त्याचा राजकारणासाठी BJPने हमखास वापर केला. तो मुद्दा जनतेचा होता, जनतेच्या जिव्हाळ्याचा होता. जसा आज संतोष देशमुख हत्या प्रकरण हा जनतेचा मुद्दा आहे, जनतेला त्याच्यात न्याय हवाय. पण त्याच्याद्वारे राजकारण करणं किंवा जिल्ह्याच्या भल्यासाठी त्यात एक नवीन नेतृत्व उभं होतंय का हे बघणं कोणत्याही पक्षासाठी चुकीचं ठरणार नाहीये, आणि नाही त्याला मी चुकीचं मानतो. कारण राम जन्मभूमीच्या केसमध्ये ज्या प्रकारे BJPने एक आपली लीडरशिप एस्टॅब्लिश केली, ज्या प्रकारे आज राष्ट्रव्यापी BJP झालेली आहे, त्यात राम मंदिरचा मुद्दा फार महत्त्वाचा होता. अशाच प्रकारे बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे एक मुंडे परिवाराचं वर्चस्व आहे आणि धनंजय मुंडेसारख्या नेत्यांनी एक म्हणजे सहजपणे मांडलेलं आहे की आपण काहीही करू, आपल्या जातीची लोक ही आपल्यासोबतच आहेत आणि आपला इथे पराजय कोणीही करू शकत नाही, अशा प्रकारची समज या नेत्यांची झालेली आहे. आणि त्यामुळं त्यांना एक अल्टरनेटिव्ह नेता, एक नेतृत्व तयार करणं हे स्टेट लिडरशिपचं कर्तव्य आहे. आणि जनतेला न्याय देणं, त्यातून जनतेला न्याय देणं हे देवेंद्र फडणवीस म्हणजे स्टेट लिडरशिपचं कर्तव्य आहे. कारण मित्रांनो, बीड जिल्ह्यात जर तुम्ही बघाल तर पूर्वीचं राजकारण तुम्ही बघाल तर जर मराठ्यांचं एक राजकारणाला शह देण्यासाठी आपले गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींची मूठ बांधली. वंजारी झाले, धनगर झाले, यांची मूठ बांधून BJPला एक मजबूत पार्टी, एक पक्ष बनवला. पण तेव्हा ते अत्यंत उपयोगी होतं BJPसाठी. म्हणजे मराठा जातीचं जे राजकारण, एक वर्चस्व मराठा जातीनं बनवलेलं होतं, जे की आजही आहेच. पण त्याला शह देण्यासाठी आणि त्याच्याद्वारे जे राजकारणी आहे, जे नेता आहे, जसे शरद पवार झाले, ज्यांनी आपलं एक करप्ट राजकारण सुरू केलेलं होतं महाराष्ट्रात, त्याला शह देण्यासाठी त्यांनी एक जातीचं एक समर्थन घेतलं, एक मदत घेतली. आणि हे राजकारण काही BJPने महाराष्ट्रात केलेलं नाही, केवळ महाराष्ट्रात केलेलं नाही, हे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं. जसं यादव डॉमिनेटेड राजकारणाला एक शह देण्यासाठी त्यांनी नॉन यादव प्लस नॉन जाटव असं राजकारण केलं. हरियाणात जाट लोकांच्या म्हणजे जाट जातीच्या व्यतिरिक्त ज्या अनेक जाती आहेत, OBC समाज झाला, त्यांना एकत्र केलं. तामिळनाडूमध्ये सुद्धा आज तेच चालू आहे की DMK जे सपोर्टर आहेत त्यांच्यातून वगळलेले जे मतं आहेत, जी DMKला जात नाहीत किंवा नोटाला जातात, ती मतं ॲटलिस्ट BJPला आणणं, हे प्रयत्न अण्णामलाई तामिळनाडूमध्ये सुद्धा करतायत. तसं बीड जिल्ह्यात आज जे मुंडे परिवाराला OBCची मतं एक ठामपणे उभी आहेत आणि ज्या प्रकारे धनंजय मुंडे यांनी अराजकता पसरवून ठेवलेली आहे परळीत, त्याला शह देण्यासाठी एक नेतृत्व उभं करणं हे पक्षासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि ते नेतृत्व तयार करण्यासाठी सुरेश धस यांना उभं केलं गेलेलं आहे. कारण मित्रांनो, आज तुम्ही याची परिस्थिती जर बीड जिल्ह्यात बघाल ना, म्हणजे वाल्मिक कराड ज्याच्या साथीदारांनी खंडणीच्या प्रकरणात आपण होतो अशी कबुली दिली आहे, त्या व्यक्तीवर मकोका लागलेला आहे, त्या व्यक्तीच्या समर्थनात बीड जिल्ह्यात आज आंदोलनं होत आहेत. दुकानं बंद करून रस्त्यावर लोक आंदोलन करायला उतरली आहे, त्याच्या समर्थनात टावरवर चढतायत. हे अत्यंत दुर्दैवी आहे राज्यासाठी की ज्या व्यक्तीच्या साथीदारांनी म्हणा किंवा त्याच्या संबंधित जे कोणी राजनेता आहे, तसे धनंजय मुंडे झाले, या नेत्यांच्या समर्थनात त्या जिल्ह्यात आंदोलनं होतात. आणि आरोपीवर आज खटला चालू आहे, त्याच्यावर अजून सिद्ध न झालेला असो, पण जी पुरावे आहे त्याच्या विरोधात आहे. आणि जनता ही समोर येऊन आज वाल्मिक कराड आणि ज्या प्रकारे नेत्यांनी तिथे अराजकता पसरवली आहे त्याचे पुरावे घेऊन आज लोक समोर येत आहेत आणि त्यांच्या समर्थनात आज त्या जिल्ह्यात आंदोलनं होतात. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असेल राज्यासाठी? म्हणजे विचार करा ना, वाल्मिक कराडच्या समर्थनात आज आंदोलनं होत आहेत. यार, ह्याच्यापेक्षा बेकार गोष्ट काय असू शकते? ज्याने एका व्यक्तीला म्हणजे सहज मरण न देता त्याला एकदम कष्टदायी मृत्यू दिली आहे. संतोष देशमुख या व्यक्तीला कशा प्रकारे मारलंय हे बोलू शकत सुद्धा नाही आपण. आणि अशा व्यक्तीच्या समर्थनात त्या जिल्ह्यात आज आंदोलनं होतात. लोक पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सहजरित्या बसतात आणि आंदोलनं करतात आणि त्यांच्या विरुद्ध त्यांना सोडण्यात यावं, त्यांना मकोका त्यांच्यावर लावला, हे चुकीचं आहे अशी वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि हे सर्व काही तेव्हाच होतं जेव्हा म्हणजे एका जातीला ना एखादा नेता ग्रांटेड घेतो. म्हणजे आपण काहीही करो, खंडणीचे प्रकरण आपल्यावर चालव, आपले कसलेही चरित्रावर प्रश्न उठव ना, आपण कोणाची हत्या करो, पण आपल्या जातीची लोक ही आपल्यासोबतच असणार, आपल्याला सोडून ते कुठे जाऊच शकत नाहीत, असं एक प्रकारचं मत जेव्हा त्या नेत्याचं होतं ना, तेव्हा अशा प्रकारचं राजकारण, अशा प्रकारचं एक गलिच्छ राजकारण त्या जिल्ह्यात होतं.
आणि हे आज आपल्याला बीड जिल्ह्यात बघायला मिळतंय. आणि जर त्यात बदल घडवून आणण्यासाठी संतोष देशमुख या प्रकरणाचा उपयोग देवेंद्र फडणवीसांद्वारे होत आहे, तर यात काहीही चुकीचं मला तरी वाटत नाही. तुमची मतं तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर शेअर करू शकता. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावेत म्हणून नोटिफिकेशन बटन दाबून ऑल करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.